माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा खुश झालेली गिरीश भाऊ आवाज कमी येतोय म्हणे. भारतीय विनंती आहे गिरीश भाऊ, जरा सगळ्यांची यादीच आहे. माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा खुश झालेली गिरीश भाऊ आवाज कमी येतोय म्हणे. भारतीय आणि पत्रकार बंधू, खर तर माझ्या अगोदर इथली असणारी परिस्थिती ही नक्की काय आहे, ही निवडणूक ही कोणत्या विषयासाठी सुरू झाली आहे आणि या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता या सगळ्या विषयाला प्रत्येक वक्त्याने हे सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केला की या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सुशिक्षित आणि चांगले उमेदवार दिले. बरोबर ना? बरोबर का नाही? सर्व चांगले उमेदवार दिले आणि विरोधकांनी सर्वांनी 2 नंबरचे उमेदवार दिले. बरोबर का नाही? आता काय त्यांनीच ठरवलंय की त्यांनी 2 नंबरचे उमेदवार दिले, तर माझी भडगावकरांना विनंती आहे की त्यांना 2 नंबरवरती ठेवा. जर असं तुम्ही केलं तर त्यांची इच्छा तरी पूर्ण होईल. आमच्या इच्छेसाठी नको, त्यांच्या इच्छेसाठी त्यांना 2 नंबरवर ठेवा. 2 गोष्टी मला इथे फार जाणवल्या की मला आठवतं की ज्या वेळेला गोपीनाथरावजी हे गृहमंत्री म्हणून काम करत होते, आम्ही छोटे कार्यकर्ते होतो, कार्यकर्ते म्हणून काम करायचो. गिरीश भाऊ, आपण असं करू शकतो का की ही सगळी जी 2 नंबरची माणसं दिसत आहेत, मी जे असं सगळं करतात, त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये गिरीश भाऊ सगळं करू शकतो. करू शकतो की नाही? त्यामुळे माझी विनंती आहे गिरीश भाऊ, जरा सगळ्यांची यादीच आहे, समोरच्यांची तुमच्याकडेच आहे, पत्रकारांकडे आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं त्या दिशेने पावलं लवकर उचलली पाहिजे.